स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही अशा विविध अंगांनी सर्वांगांनी नटलेलं जे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलं, ते संविधान बदलण्याचं षडयंत्र देशामध्ये सुरू आहे का, असा प्रश्न पडल्यास आपल्याला आश्चर्य वाटायला नको. त्यामागचं कारणही तसंच आहे मित्रांनो. कारण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आर्थिक विभागाच्या सल्लागार समितीचे प्रमुख बिबेक देबरॉय यांनी 14 ऑगस्ट रोजी एक मुलाखत द मिंट नावाच्या इंग्लिश वृत्तपत्राला दिली आणि त्या वृत्तपत्रामध्ये जी मुलाखत दिली ती 15 ऑगस्टला छापून आलेली आहे. आपण मिंट या वृत्तपत्रात ती बघू शकतात, ऑनलाईन जाऊन बघू शकतात. आणि त्या बातमीमध्ये किंवा त्या लेखामध्ये बिबेक देबरॉय म्हणतात की देअर इज अ केस फॉर वी द पीपल टू एम्ब्रेस अ न्यू कॉन्स्टिट्यूशन. अर्थातच की आज आपल्या देशामध्ये आपल्या लोकांना बदल करणे आवश्यक असून देशामधलं संविधान बदलवणे ही काळानुरूप आवश्यक आहे, असा त्यांचा मुद्दा आहे. तर मित्रांनो, हाच मुद्दा मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान जे आहे ते बदलण्याचं षडयंत्र देशात सुरू आहे का. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वाडेकर इन्फो न्यूज मध्ये. अद्यापही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. विश्लेषण आवडलं तर मग मात्र सबस्क्राईब करून इतरांना शेअर करा व त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. आतापर्यंत देशामध्ये अफवा मानल्या जात होत्या 2014ला भारतामध्ये नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षामधला एकमत प्रवाह हा संविधान बदलण्याच्या दिशेने विचार करतो आहे का, किंवा जी मातृसंस्था आहे त्या मातृसंस्थेच्या थिंक टँकमध्ये देशाचं संविधान बदलण्याचा विचार केला जात होता किंवा जातो आहे, असा प्रश्न देशामध्ये आज निर्माण होत आहे. बिबेक देबरॉय की जे आर्थिक विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान यांचे, त्यांनी आपल्या या भूमिकेबद्दल म्हणजेच की जे 14 ऑगस्टला जी मुलाखत दिली मिंट या इंग्रजी दैनिकाला, त्या वृत्तपत्रामध्ये जे छापून आलं ते आपण पहिल्यांदा बघूया. बघा आपण त्यामध्ये बिबेक देबरॉय काय म्हणतायत. देबरॉय यांच्या लेखाचा मराठी अनुवाद मी तुम्हाला सांगत आहे. त्यात ते म्हणतात, 1950 मध्ये वारसा म्हणून मिळालेली राज्यघटना आता आमच्याकडे नाही आहे. त्यात बदल केले जातात, पण ते नेहमी चांगल्यासाठी असतातच असं नाही. 1973 पासून आम्हाला सांगण्यात आलं आहे की त्याची मूलभूत रचना बदलली जाऊ शकत नाही. भलेही लोकशाहीला संसदेच्या माध्यमातून काहीही हवं असलं तरी ही रचना बदलता येणार नाही. पण मला समजलंय त्याप्रमाणे 1973चा निकाल सध्याच्या घटना दुरुस्त्यांना लागू होतो, पण जर घटनाच नवीन असेल तर हा नियम त्याला लागू होणार नाही. एका अभ्यासाचा हवाला देत ते म्हणताय की लिखित संविधानाचे आयुष्य केवळ 17 वर्षाचं असतं. भारताचे सध्याचे संविधान वसाहतवादी वारसा असल्याचं वर्णन करताना ते लिहितात की आपली सध्याची राज्यघटना मुख्यत्वे 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे. याचा अर्थ हा वसाहतवादी वारसा आहे. लेखात त्यांनी लिहिलंय की आपण कोणताही वादविवाद करतो तो बहुतांशी संविधानापासून सुरू होतो आणि त्यावरच संपतो. त्यात थोडेफार बदल करून चालणार नाही. आपण ड्रॉइंग बोर्डवर परत जाऊन नव्याने सुरुवात केली पाहिजे. पुढे देबरॉय म्हणतात, प्रकरण अगदी साधं आहे. मला वाटतं आपण संविधानाचा पुनर्विचार करायला हवा. मला ते वादग्रस्त वाटत नाही, कारण वेळोवेळी जगातील प्रत्येक देश संविधानाचा पुनर्विचार करतो. आपण हे दुरुस्त्यांद्वारे करतो. भारतीय राज्यघटनेचं कामकाज पाहण्यासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला होता. आंबेडकरांनी संविधान सभेत आणि 2 सप्टेंबर 1953 रोजी राज्यसभेत दिलेल्या निवेदनातही अनेक वेळा स्पष्ट केलं होतं की संविधानाचा पुनर्विचार झाला पाहिजे. आता हा बौद्धिक परामर्शाचा मुद्दा आहे. काही लोक म्हणतात संविधान बकवास आहे. तसं तर मी म्हटलेलं नाही आणि कोणत्याही परिस्थितीत ही माझी मतं आहेत आणि ती आर्थिक सल्लागार परिषद किंवा सरकारची नाहीत. तर ऐकलं मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की बिबेक देबरॉय यांची मतं ही किती गंभीर आहेत आणि त्यांचे मनसुबे हे भारताचं संविधान बदलण्याचा किंवा मूळ ढाचा बदलवण्याचा तर नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 165 दिवस, ज्यामध्ये 17 समित्या होत्या, जवळपास 300च्या आसपास सभासद होते, अशी ही संविधान सभा जी निर्माण करण्यात आली
त्याच्या मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभरातल्या विविध राष्ट्रांच्या धर्मनिरपेक्ष किंवा धर्मावर आधारित असलेल्या किंवा हुकुमशाही असलेल्या अन्य जेवढ्या काही लोकशाही प्रणाली असलेल्या सगळ्या राज्यघटना असतील या सगळ्यांचा अभ्यास केला. त्यामधला जो मतितार्थ किंवा गाभा घटक ज्याला आपण म्हणू, तो गाभा घटक बाबासाहेबांनी हा तयार केला की जो लोकशाही मार्गातून योग्य असेल आणि या गरीब देशातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांसाठी व गरीबातल्या गरीब आणि शेवटच्या घटकासाठी ही संविधान कार्यरत करणारं असावं असा विचार मांडला. आणि वी द पीपल म्हणजेच की आम्ही भारताचे नागरिक, आम्ही भारताचे लोक अशा अर्थाने ज्या संविधानाच्या प्रस्तावनाची सुरुवात केली त्या संविधानावर आज एक प्रकारचं वादळ घोंगावत आहे असं म्हणायला हरकत नाही. विवेक देबरॉय यांच्यासारखे अनेक व्यक्तिमत्व आहेत की जे आपले मतं मांडतात. या ठिकाणी तुम्हाला नवल वाटेल, आश्चर्य वाटायला नको की 8 ऑगस्ट 2023ला राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे सेवानिवृत्त न्यायमूर्ती होते आणि ते न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यानंतर तत्काळ ज्यांना राज्यसभा सदस्य भारतीय जनता पक्षाने दिले असे श्री रंजन गोगोई यांनी देखील आपल्या वक्तव्यामध्ये राज्यसभेमध्ये संविधान बदलाच्या गरजेचा एक मुद्दा मांडलेला होता. 8 ऑगस्टला ही घटना घडते आहे किंवा हा विषय राज्यसभेत येतो आहे आणि 14 ऑगस्टला पंतप्रधानांच्या आर्थिक विभागाचे सल्लागार जर हा मुद्दा मांडत असतील तर ही एक प्रकारची स्लो पॉइझनिंग देशाचे कॉन्स्टिट्यूशन चेंज करण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न तुम्हाला, मला, सर्वसामान्य नागरिकांना पडला तर नवल वाटायला नको. नवीन प्रस्तावना कशासाठी पाहिजे? ज्या प्रस्तावनेमध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारख्या घटकांचा समावेश केला, त्या घटकांना बदल करण्याची गरज आहे असे विवेक देबरॉय म्हणतात. यामागचा अर्थ काय? आता या पलीकडे कोणतं स्वातंत्र्य किंवा या पलीकडे कोणती गोष्ट आपण यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणार आहोत? हे अतिशय आपल्या अनाकलनीय आहेत. या गोष्टी अतिशय अनाकलनीय आहेत. याचं थोडंसं जर पार्श्वभूमी तुम्ही जर पाहिली, अभ्यास जर केला तर 1973 साली सुप्रीम कोर्टासमोर ज्या वेळेला हा एक मुद्दा आलेला होता त्यावेळेला म्हणजेच की संविधानामध्ये जे बदल करतो आपण मधून जे बदल करतो, कारण आपलं संविधान राज्यघटना जी आहे ती लवचिक आहे, ती काळानुरूप बदल झाली पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी अतिशय भविष्याचा विचार करूनच ते मांडलेलं होतं. त्यामुळे ज्या वेळेला 1973 मध्ये हा सर्वोच्च न्यायालयासमोर काही राज्यघटनेतील कलमांचा तरतुदी बदल करण्याचा जेव्हा विषय आला त्यावेळेला राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं की काहीही झालं तरी जो संघीय मूळ ढाचा आहे राज्यघटनेचा तो बदलवता येणार नाही. परंतु बघा, विवेक देबरॉय यांचा जो लेख आहे त्या लेखामध्ये ते अगदी स्पष्ट म्हणत आहेत की 1973च्या त्या मूळ ढाचाचा जो मुद्दा मांडलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो देखील आपण बदलवू शकतो जर आपण संविधान चेंज करायला गेलो तर. याचाच अर्थ असा आहे की एका प्रकारे ही भारतीय जनता पक्षाचे विचार आहेत का? अर्थातच रंजन गोगोई, माफ करा, आपल्या विवेक देबरॉय यांनी लेखामध्ये हेही म्हटलंय की माझं वैयक्तिक मत आहे. सरकार देखील आज म्हणत आहे ते वैयक्तिक मत आहे. सरकारमधले मंत्री देखील सांगत आहेत की हे देबरॉय यांचे पर्सनल ओपिनियन्स आहेत. हे सगळं मान्य असलं तरी सुद्धा एका विशिष्ट दृष्टिकोनातून अंडरग्राऊंड राहून किंवा स्लो पॉइझनिंग करून संविधानाच्या मूळ ढाच्यावर आक्रमण करण्याचा विषय येत आहे का असा प्रश्न मात्र निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. विवेक देबरॉय यांनी अक्षरशः स्पष्ट म्हटलेलं आहे आपल्या लेखामध्ये की अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ 1935 ऑफ ब्रिटिश लॉ, त्यानुसार हे राज्यघटना बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याच्यात आता बदल करण्याची गरज आहे. बदल करण्याची गरज आहे म्हणजे काय? तर हे एक षडयंत्र आहे असं मला नक्की वाटते. मोदींचे जे शिलेदार आहेत ते त्यावर सहज बोलतात. तुम्हाला आठवत असेल, मला वाटतं 2017 मध्ये अनंत हेगडे हे कौशल्य विकास मंत्री होते. त्यांनी त्यावेळेला अनंत हेगडेंनी कर्नाटकातल्या एका ब्राह्मण समाजाच्या परिषदेदरम्यान हे मत मांडलं होतं की आता आपल्याला हे संविधान बदलवायचं आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकतात, बघू शकतात. यावरून
भारतीय जनता पक्षाची किंवा त्यांच्या मातृसंस्थेची ही मानसिकता आहे का? काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मला वाटतं पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी तर अक्षरशः स्पष्ट म्हटलेलं आहे की आरएसएसच्या अजेंड्यावर संविधान बदलण्याचा विषय आहे, असा आरोप त्यांनी मागे एकदा केलेला होता. यावरून स्वातंत्र्यानंतर जे संविधान मानले नाही, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी संविधान मानलं नाही, स्वातंत्र्यानंतर ज्यांनी राष्ट्रध्वज मानला नाही, तीच भूमिका आज देशात निर्माण होणार आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. देशामध्ये एक प्रवाह, एक घटक स्वातंत्र्यानंतर असा होता की त्यांना देशाचं संविधान मान्य नव्हतं. तुम्ही जर पाहिलं, तुम्ही जर अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर असं कोण व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी म्हटलं होतं की आम्हाला या तिरंग्याची, राष्ट्रध्वजाची आणि या संविधानाची आम्हाला गरज नाही, असं कोण म्हटलं होतं? असा आपण अभ्यास नक्कीच करावा, कारण या गोष्टींवरून अनेक गोष्टी सिद्ध होतात की देश आज कोणत्या दिशेला नेला जात आहे. हा द्वेष कोणाचा आहे? हे जरी वैयक्तिक मतं असले तरी द्वेष कोणाचा आहे? बाबासाहेबांचा द्वेष आहे, सर्वसामान्यांचा देश आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही यासारख्या मूल्य घटकांचा हा द्वेष आहे का, असाही प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि तो विचार आम्ही सर्वसामान्य व्यक्तींनी हा केलाच पाहिजे. यामध्ये एक उदाहरण विवेक देबरॉय यांनी दिलेलं होतं आणि ते होतं शिकागो या देशाचं. शिकागो या देशाची राज्यघटना ही दर 17 वर्षांनी किंवा काही कालांतराने बदलते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, शिकागो देशाची परिस्थिती, भारत देशाची परिस्थिती यामध्ये वेगळं घटक असेल, त्यांच्या घटनेमध्ये तो उल्लेख केलेला असेल की तो बदलवता येऊ शकते. भारत देशाच्या 1973च्या सुप्रीम कोर्टाच्या समोरील वक्तव्यावरून मूळ ढाचा हा कधीही बदलवता येणार नाही, असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे. मग ही भूमिका कशासाठी? मनातल्या ओठावर येत आहे का काही ठराविक लोकांच्या, आणि हळूहळू त्या दृष्टिकोनातून पावले टाकले जात आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला, तुम्हाला, मला पडल्याशिवाय राहत नाही. अजून एक प्रश्न सर्वसामान्य जनता विचारते की 2014 पासून तर याची प्लॅनिंग सुरू नाही ना, असाही प्रश्न निर्माण होत आहे. कारण 2017ला हेगडे यांनी, जे केंद्रीय मंत्री होते, त्यांनी तो मुद्दा मांडलेला होता जो मी तुमच्या समोर आणलेला आहे. तर यावरून हे सगळे मनसुबे सर्वसामान्यांच्या या राज्यघटनेतून जे कर्तव्य आणि त्यांना मिळणारे अधिकार आहेत त्यांच्यावर गदा आणण्याचा हा प्रसंग किंवा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न तुम्हाला, आम्हाला, सर्वसामान्य पडत आहे. म्हणून मित्रांनो, विचार करा. आज अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून एक विशिष्ट गोष्ट निर्माण होते. अजून याच्यामध्ये एखादा मुद्दा असू शकतो, कारण केंद्र सरकारच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या मणिपूर असेल किंवा अन्य असतील, त्यावरून देशामध्ये रणकंदन माजलेलं असताना लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी सुद्धा हा मुद्दा असू शकतो. पण लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी बाबासाहेबांची राज्यघटना ही तुम्हाला माफ करणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.